सोलापूरमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांचं कार्यालय फोडलं। तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यात सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदेंचं कार्यालय फोडलं। मनसेच्या बाळासाहेब सर्वदेंची हत्या झाल्याचाही आरोप। चौघे ताब्यात। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांमध्ये फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जाताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप। राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्रावतार। पद्धत आहे का मागायची? अरे उमेदवार आहे तू, लाज वाटायला पाहिजे। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध। भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा यात समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आणि तो आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत। गुन्हा सिद्ध होण्याआधीच कुणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवारांचा सवाल। पिंपरी चिंचवड मनपामध्ये आता भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधींपर्यंत वाढल्या। आमदार महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका। पुण्यामध्ये अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर, तुझ्या तोंडात साखर पडू असं अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळीमध्ये संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार। मेळाव्याला आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार। निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात ही मुलाखत प्रसिद्ध होणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा। घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये सन्मान निधी तर 700 स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी आणि तरुणांना 1 लाखांपर्यंत अर्थसहाय्य निधीचा यामध्ये समावेश। सूर्याजी पिसाळ 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंधे लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर सडकून टीका तर भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा, शिंदेंचा पलटवार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख भाजपात। पक्षानं माझ्यावर निवडणुकीमध्ये अन्याय केला, देशमुखांचा आरोप तर पडळकर आक्रमक नेते। विधान भवन राड्यानंतर सुद्धा देशमुखांकडून कौतुक। पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगेंचा सहभाग। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याची मागणी। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांना फटका। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषा सक्तीची। चंद्र सूर्य असेपर्यंत मराठी भाषेवरील अभिमान कायम राहणार। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य।